यंदा राज्यामध्ये पाऊस कमी पडणार अशी चर्चा सुरू असतानाच पावसाचा अचानक जोर नेमकी का वाढला याचीच कारणं थेट आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत। नेमकी कोणती 5 कारणं आहेत आणि पाऊस इतका मोठ्या प्रमाणामध्ये राज्यभरामध्ये तसंच देशभरात का पडत आहे थेट जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, माझं नाव आहे परमेश्वर निकम आणि तुम्ही बघतायत आता बोल। म्हणजे आपण जर बघितलं असेल तर राज्यभरासह तो देशभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसानं हजेरी लावली। मात्र अचानक पावसाचा जोर वाढण्यामागे नेमकी काय कारणं आहेत तर हवामान तज्ज्ञांनी 5 कारणं व्यक्त केलेली आहेत, ती थेट मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। नेमकी ही 5 कारणं कोणकोणती आहे। पहिलं कारण आहे बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र। बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणावर ओलावायुक्त वारे भारताच्या मध्य आणि पश्चिम भागाकडे सरकले, त्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे। दुसरं महत्त्वाचं कारण आहे मान्सूनचा द्रोणीय पट्टा सक्रिय झालाय। सध्या मान्सूनचा द्रोणीय पट्टा मध्य भारताच्या दिशेनं सक्रिय आहे। हा पट्टा सक्रिय झाल्यावर कमी दाबाच्या प्रणालींना अधिक बळ मिळते आणि पावसाचा जोर वाढतो। तिसरं कारण आहे अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात ओलावा। अरबी समुद्रातून येणारे पश्चिमेकडील दमदार वारे मोठ्या प्रमाणामध्ये बाष्प होऊन महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकत आहेत, त्यामुळे मुंबई, कोकण आणि घाट परिसरामध्ये सतत मुसळधार पाऊस पडत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। चौथं अतिशय महत्त्वाचं कारण आहे सह्याद्री पर्वतरांगांचा प्रभाव। हवामान तज्ज्ञांचं म्हणणं काय आहे ते आपण थेट जाणून घेणार आहोत। अरबी समुद्रातून येणारे ओलसर वारे सह्याद्री पर्वतरांगांना धडकतात। पर्वतरांगांमुळे हे वारे वर उचलतात आणि त्यातून बाष्पाचे ढगामध्ये रूपांतर होऊन मुसळधार पाऊस पडतो, त्यामुळं मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच घाटमाथ्यावरती अतिवृष्टीची शक्यता जी आहे ती अधिक असल्याचं बोललं जातं आहे। पाचवं अतिशय महत्त्वाचं कारण आहे ते थोडक्यात आपण समजून घेणार आहोत। हवामान बदलाचा जो आहे तो मोठा प्रभाव जो आहे बघायला मिळतोय। हवामान बदलल्यामुळे वातावरणातील तापमान वाढत आहे, उष्ण हवा अधिक आर्द्रता धारण करू शकते। परिणामी जेव्हा पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण होते तेव्हा कमी कालावधीत अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळेच अलीकडच्या काळामध्ये आपण जर बघितलं असेल तर अल्पावधीत अतिवृष्टीच्या घटना ज्या आहेत त्या वाढताना आपल्याला बघायला मिळतात। एकंदरीतच मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय हीच 5 कारणं जी आहेत ती महत्त्वाची आहेत की या पलीकडेही आणखीन काही तुमचा अनुभव वेगळा आहे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुमच्या भागात किती पाऊस पडतोय ते देखील कळवायला विसरू नका आणि DM मध्ये तुम्ही तुमच्या भागातील व्हिडिओ देखील पाठवू शकता। चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच करा। वेळ झाली थांबण्याची, थांबवा तिथं। धन्यवाद।